नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. 26 जानेवारी 2026 ची दिल्लीमध्ये होणाऱ्या परेडसाठी नेमकं नेतृत्व कोण करणार आहे याची माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विषय 26 जानेवारी 2026च्या परेडच्या संदर्भात माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहाय्यक कमांडर सिमरन बाला हे संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणार आहेत. त्याबद्दल माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. जम्मू आणि काश्मीरच्या त्या रहिवासी आहेत. 26 वर्षीय सिमरन बाला या जम्मू आणि काश्मीरच्या मूळ रहिवासी आहेत. असिस्टंट कमांडर या पदावर ते सध्या कार्यरत आहेत. 26 जानेवारी दिल्ली येथे होणाऱ्या पथावर भव्य परेडमध्ये त्या सहभागी होणार आहेत. सीआरपीएफ पुरुष तुकडीचे ते नेतृत्व करणार आहेत. सीआरपीएफच्या आजपर्यंतच्या इतिहासात हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण असणार आहे की एका पुरुष तुकडीचे नेतृत्व महिला करणार आहे. या राष्ट्रीय सोहळ्यात 140हून अधिक पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व हे सीआरपीएफ मधील असिस्टंट कमांडंट या महत्वाच्या पदावर असलेल्या 26 वर्षीय महिला अधिकारी सिमरन बाला हे करणार आहेत. अशा रीतीने आज आपण 26 जानेवारी 2026 सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट या पदावर असलेल्या सिमरन बाला या पुरुष तुकडीचे नेतृत्व करणार आहेत याची माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच 26 जानेवारी दिल्ली येथे होणाऱ्या प्रगती पथावर नेमके प्रमुख पाहुणे कोण, पुरुष तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे, अजून कोणत्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे, नेमकं यावर्षीची थीम काय आहे, प्रजासत्ताक दिना कर्तव्य पथावरती, या सर्वांची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित करत आहोत. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.